व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर हा कन्सेप्ट स्टडी करणार आहे आणि हा जो कन्सेप्ट आहे हा रिलेटेड आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिमर म्हणजे युनिट फर्स्ट किंवा BSc. तर बघा आज आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये बघा 4 प्रकारचे टाइप्स आहेत म्हणजे क्लासिफिकेशन आहे. means there are 4 types of polymers and what is the role of that polymers म्हणजे त्या पॉलिमरचं नेमकं रोल काय आहे, त्याची भूमिका आहे ते आपण बघणार आहे याच्यामध्ये. तर बघा ओरिजिन पहिलं जे काही समजा कंटेंट आहे ते आहे ओरिजिन म्हणजेच नॅचरल अँड सिंथेटिक पॉलिमर म्हणजे हा याच्यामधलं पहिलं क्लासिफिकेशन आहे. दुसरं आहे नेटिव्ह बॅकबोन चेन म्हणजे बघा या नेटिव्ह बॅकबोन चेन मध्ये कुठल्या प्रकारचे जवळपास पॉलिमर आहेत. तर एक आहे ऑर्गॅनिक आणि दुसरं आहे इनऑर्गॅनिक. अशा दोन्ही प्रकारचे जे पॉलिमर आहेत या नेटिव्ह बॅकबोन चेन मध्ये आहेत. त्याच्यानंतर तिसरं कन्सेप्ट आहे थर्मल रिस्पॉन्स. आता थर्मल रिस्पॉन्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॉलिमर आहेत तर बघा थर्मल रिस्पॉन्स मध्ये थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग पॉलिमर हे दोन्ही पॉलिमर याच्यामध्ये येतील. कशामध्ये? थर्मल रिस्पॉन्स मध्ये. आता याचे जे काही समजा डिटेल्स आहे हे आपण नंतर बघणारच आहे वन बाय वन. त्याच्यानंतरचा जो काही समजा क्लासिफिकेशन आहे त्याचं नाव आहे अल्टिमेट फॉर्म अँड युजेस. म्हणजे अल्टिमेट फॉर्म ऑफ युजेस म्हणजे हा जो समजा पॉलिमर आहे हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला इथे आढळून येईल आणि त्याचे नेमके युजेस काय हे सुद्धा आपण इथे बघणार आहे. तर दिस इज ओव्हरऑल अबाउट रिलेटेड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. हे पॉलिमरच क्लासिफिकेशन आहे. तर आता बघा या क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर मध्ये नेमकं म्हणजे काय असं म्हणजे म्हटलेलं आहे. तर बघा पॉलिमर आर व्हेरी लार्ज इन नंबर अँड दे एक्झिस्ट इन मोनोमर फॉर्म म्हणजे बघा न्यूमरस फॉर्म. म्हणजे बघा हा जो समजा पॉलिमर आहे या पॉलिमर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॉलिमर जवळपास इन्व्हॉल्व होतात आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक त्याच्यानंतर थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिक थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिक त्याच्यानंतर सिंथेटिक आणि नॅचरल पॉलिमर. म्हणजे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स ची स्टडी करायला आपल्याला या क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर मध्ये मिळेल. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे की द कंपोजिशन ऑफ फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच आता कंपोजिशन म्हणजे काय म्हणजे हे जो हा जो पॉलिमर आहे याची रचना कशा प्रकारची आहे. त्याच्यानंतर जे काही समजा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे. म्हणजे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी ऑन द बेसिस ऑफ different types of character is there. We have to detect on the basis of physical characters. Then chemical property. आता केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला जे काही समजा कंपाऊंड असतील त्याचे केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून आपल्याला त्याची केमिकल प्रॉपर्टी बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन ओरिजिन. म्हणजे याच्यामधला जो काही समजा पहिला कन्सेप्ट आहे हे आपण पहिल्यांदा स्टडी करू. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपण स्टडी करू. त्याच्यानंतर C पार्ट त्याच्यानंतर D पार्ट. अशा पद्धतीने आपल्याला 1 बाय 1 हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम ओरिजिन म्हणजे नॅचरल आणि सिंथेटिक पॉलिमर हे आपण बघणार आहे. तर बघा वी हॅव टू स्टार्ट व्हॉट इज द ओरिजिन. आणि ओरिजिन मध्ये नॅचरल आणि सिंथेटिक पॉलिमरचं म्हणजे इनोव्हेशन झालेलं आहे. तर बघा हा पहिलं कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं की दिस पॉलिमर हॅव नॅचरल पॉलिमर. म्हणजे हा जो समजा पॉलिमर आहे हा नॅचरल पॉलिमर आहे. नॅचरल पॉलिमर दिस नॅचरल पॉलिमर दोज पॉलिमर आर ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. म्हणजे हा जो नॅचरल पॉलिमर आहे हा नॅचरल सोर्सेस पासून तयार झालेला आहे. म्हणजे ओरिजिन ऑफ दॅट नॅचरल पॉलिमर नॅचरल सोर्सेस म्हणजे
हे याच्यामध्ये कुठलाच आर्टिफिशियल म्हणजे कंडिशन इथे आपल्याला अप्लाय करता येणार नाही. बाय प्रोसेस किंवा बाय नॅचरली तो जो समजा पॉलिमर आहे तो फॉर्म होताना दिसेल. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे की दे आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हाच नॅचरल पॉलिमर हा जवळपास लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा आहे. आपण याला असं म्हणू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हा नॅचरल पॉलिमर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा कशामध्ये आहे की हा नॅचरल पॉलिमर प्लांट्स मध्ये किंवा अॅनिमल मध्ये सुद्धा आहे. म्हणजे बघा प्लांट्स अँड अॅनिमल म्हणजे याच्यापासून सुद्धा नॅचरल पॉलिमर तयार करायला मिळेल किंवा याच्या हे सोर्सेस आहे. म्हणजे याच्यापासून आपल्याला नॅचरल पॉलिमर मिळतो. त्याच्यानंतर बघा की समोर असं म्हटलेलं आहे की देअरफॉर दे आर ऑल्सो कॉल्ड बाय पॉलिमर. म्हणजे याला आपण बाय पॉलिमर असं कन्सिडर करता येईल. ॲज दे आर ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. म्हणजे हा जो समजा नॅचरल पॉलिमर आहे हे वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस पासून हा पॉलिमर तयार झालेला आहे. तर बघा देअर प्रॉपर्टी कॅनॉट बी चेंज इझिली. म्हणजे बघा ह्याची जी काही समजा प्रॉपर्टी आहे म्हणजे नॅचरल पॉलिमर ची जी काही प्रॉपर्टीज आहे आपण इझिली त्याला चेंज नाही करू शकत. म्हणजे ते नॅचरली आहे. आता सपोज हा पेन आहे हा आर्टिफिशियली आहे. याला आपल्याला कितीतरी समजा फॉर्म मध्ये चेंज करता येईल. बरोबर आहे. म्हणजे एक टोकन इकडनं आहे तर दुसरा टोकन आपण इकडे सुद्धा लावू शकतो. दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल प्रोसेस. परंतु एखादी जर समजा वस्तू असेल नॅचरल वस्तू कन्सिडर करू की त्या वस्तूमध्ये आपण चेंजेस नाही करू शकत. जसं समजा एखादा सीड असेल त्या सीडला आपण कुठल्याच प्रकारचं कंडिशन अप्लाय करून त्याचं दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला चेंज नाही करता येणार. म्हणजे जर समजा तो एखादा फ्लावरचं सीड असेल तर त्याचं दुसऱ्या फ्लावर मध्ये त्याचं कन्व्हर्शन करता येणार नाही. म्हणजे दॅट थिंग इट विल बी टोटली नॅचरली. देअर इज नो चेंजेस ऑफ एनी फॉर्म ऑफ दॅट पर्टिक्युलर नॅचरल पॉलिमर. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्याला चेंजेस करता येणार नाही. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे याचे एक्झाम्पल बघा. आता कशाचे नॅचरल पॉलिमरचे. तर नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल आहे नॅचरल रबर. म्हणजे पहिलं एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की नॅचरल रबर हा सुद्धा एक एक्झाम्पल आहे कशाचं नॅचरल पॉलिमरचं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे स्टार्च. तिसरं एक्झाम्पल आहे कॉटन. त्याच्यानंतर प्रोटीन्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रोटीन्स. म्हणजे हे बाय नॅचरली म्हणजे प्रिपेअर्ड केले जाते तयार होतात. त्याच्यानंतर सिल्क आणि देअर अजून याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर. म्हणजे बघा हे सगळे जे काही समजा पॉलिमर आहे हे बाय प्रोसेस म्हणजे नॅचरली तयार झालेलं आहे. म्हणून आपण याला काय म्हणू नॅचरल पॉलिमर. आता हे नॅचरल पॉलिमरचे वेगवेगळे ओरिजिन्स आहे. जवळपास समजा प्लांट्स आणि अॅनिमल पासून सुद्धा नॅचरल पॉलिमर प्रिपेअर होतो तयार होतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे याचे सोर्सेस आहेत. तर बघा त्याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. तर एक्झाम्पल मध्ये नॅचरल रबर आहे. त्याच्यानंतर स्टार्च आहे, कॉटन आहे, प्रोटीन्स आहे, सिल्क आहे. हे बाय प्रोसेस म्हणजे नॅचरली काय फाइंड आउट होते. अशा प्रकारे समजा हे नॅचरल जो काही पॉलिमर आहे याचं रिलिव्हंट हे कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर बघा हे झालं नॅचरल. दुसरा जो कन्सेप्ट होता आता तुमच्या लक्षात आलं असेल की नॅचरल पॉलिमर नेमकं म्हणजे नेमकं काय की आता त्याच्यामध्ये कुठलाच आपण चेंजेस नाही करू शकत किंवा त्याला आपण हाताने बनवू नाही शकत किंवा मॅनमेड नसेल ते. अशा प्रकारच्या पॉलिमरला आपण नॅचरल पॉलिमर असं कन्सिडर करू. त्याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या कन्सेप्टकडे वळू. दुसरा असं कन्सेप्ट आहे की सिंथेटिक पॉलिमर असं दिलेलं आहे. तर आपण सिंथेटिक पॉलिमर बघू. दुसऱ्या याच्यामधलं सिंथेटिक पॉलिमर. आता बघा सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय. याच्या आधीचा जो कन्सेप्ट आहे याचं बिलकुल अपोजिट हा कन्सेप्ट आहे. म्हणजे नॅचरल पॉलिमर हा नॅचरली बाय प्रोसेस तयार होतो. परंतु सिंथेटिक पॉलिमर जो आहे तो आर्टिफिशियल आहे.
त्याला मॅनमेड पॉलिमर असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे पहिला कन्सेप्ट आहे तो आर्टिफिशियल आहे किंवा त्याला आपण मॅनमेड असं कन्सिडर करू. म्हणजे माणसांनी तो तयार केलेला आहे किंवा बाय प्रोसेस आपण त्याला स्वतः म्हणजे तयार केलं असेल. कुठलीही गोष्ट एखादी आपण प्रिपेअर केली असेल दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल किंवा त्याला मॅनमेड असं सुद्धा कन्सिडर करू शकतो. तर बघा याच्यामध्ये सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय असं म्हटलेलं आहे की व्हेन पॉलिमर आर सिंथेसाइज इन लॅबोरेटरी. म्हणजे हे पॉलिमर जो आहे हा लॅबोरेटरीमध्ये जनरली प्रिपेअर केला जातो. सो वी आर दोज आर मॅनमेड सोर्सेस असं कन्सिडर करता येईल. मॅनमेड पॉलिमर्स असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे तो आर्टिफिशियल आहे. त्याच्यानंतर बघा दे आर सिंथेसाइज फ्रॉम लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड कॉल्ड मोनोमर्स. म्हणजे बघा ह्या पॉलिमरला तयार करण्यासाठी कुठल्याच प्रकारचा म्हणजे याच्यामध्ये म्हणजे कुठलं समजा खूप मोठा समजा कंपाऊंड एक हाय मॉलिक्युलर वेटचा जो काही समजा म्हणजे कंपाऊंड असेल अशा प्रकारच्या मॉलिक्युलला हा सिंथेटिक पॉलिमर असं कन्सिडर केल्या जाते. बाय पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणजेच पॉलिमरायझेशन प्रोसेसनीच हा सिंथेटिक पॉलिमर काय केले जाते प्रिपेअर केल्या जाते. त्याच्यानंतर याचे सुद्धा काही एक्झाम्पल आहे. म्हणजे कशाचे सिंथेटिक पॉलिमरचे काही एक्झाम्पल्स आहे. त्याच्यापैकी बघा एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे की पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन म्हणजे हा जो समजा पॉलिइथिलीन आहे हा कशापासून तरी बनलेला आहे. म्हणजे इथिलीन पासून पॉलिइथिलीन बनलेला आहे. त्याच्यानंतर विनाइल क्लोराइड आहे त्याला आपण पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणू. म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराइड हा सुद्धा एक मॅनमेडच आहे किंवा आर्टिफिशियल आहे. हा सुद्धा व्हिनाइल क्लोराइड पासून पॉलिव्हिनाइल क्लोराइड तयार झालेला आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल आहे पीव्हीसी. हा तोच पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणजे दिस इज ॲब्रिव्हिएशन ऑफ पॉलिव्हिनाइल क्लोराइड. त्याच्यानंतर बघा नायलॉन आहे. हा सुद्धा एक त्याचं एक्झाम्पल आहे सिंथेटिक पॉलिमर आर्टिफिशियली प्रिपेअर केले जाते. त्याच्यानंतर पॉलिस्टर हा सुद्धा एक समजा कंपाऊंड आहे पॉलिमर आहे तो सुद्धा सिंथेटिक आहे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड आहे. त्याच्यानंतर पॉलिमर नंतर पॉलिस्टर झालं. त्याच्यानंतर सम कॉमन एक्झाम्पल आता काही भरपूर असे एक्झाम्पल आहेत ते आपण म्हणजे मेन्शन नाही करू शकत कारण की वन बाय वन सिंथेटिक पॉलिमरचे काही जे काही समजा एक्झाम्पल आहेत भरपूर एक्झाम्पल आहे आपल्याला देता येणार नाही कारण की आपण कॉमन जे आहे त्याचे एक्झाम्पल इथे आपण डिटेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचं कन्सेप्ट आहे. आता बघा हे झालं ओरिजिन म्हणजे नॅचरल आणि सिंथेटिक पॉलिमर याचं सगळं डिटेल्स आपण बघितलेलं आहे. वी हॅव टू ऑलरेडी डिस्कस व्हॉट इज मीन बाय ओरिजिन अँड व्हॉट आर द सोर्सेस ऑफ दॅट नॅचरल पॉलिमर ॲज वेल एज सिंथेटिक पॉलिमर असो. तर वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर वेगवेगळ्या म्हणजे फॉर्म मध्ये आपल्याला म्हणजे फाइंड आउट होईल किंवा आपल्याला ते सर्च करता येईल. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे दुसरा क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन बॅकबोन चेन. म्हणजे दुसरा जो कन्सेप्ट होता इथे बी कन्सेप्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स based on backbone chain. जसं समजा आपण एखाद्या रिएक्शन मध्ये ऑर्गॅनिक सिंथेसिस मध्ये एखादी समजा रिएक्शन पाहिली असेल म्हणजे CS3 इथे CS2 इथे CS2 अशा प्रकारे एक चेन असते त्याला आपण पॅरेंट चेन असं कन्सिडर करतो. तसंच नाही का इथे पॉलिमर मध्ये बॅकबोन चेन म्हणजे जो काही समजा एखादा लिंक ऑफ पॉलिमर असेल त्याला आपण बॅकबोन चेन असं कन्सिडर करू इथे. तर बघा याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की ऑन द बेसिस ऑफ पॉलिमेरिक बॅकबोन चेन पॉलिमर आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. आता याचे 2 प्रकार आहेत कशाचे या बॅकबोन पॉलिमरचे. तर पहिलं एक्झाम्पल आहे ऑर्गॅनिक पॉलिमर. पहिलं एक्झाम्पल आहे ऑर्गॅनिक पॉलिमर. मग दुसरं काय असू शकते इनऑर्गॅनिक पॉलिमर. दुसरं एक्झाम्पल आहे इनऑर्गॅनिक पॉलिमर. आता बघा
ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आता येईलच, कारण की आपण त्याला क्लासिफाय करत आहे, त्याचं कंपॅरिझन करत आहे की ऑर्गॅनिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय आणि इनऑर्गॅनिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय. तर ऑर्गॅनिक पॉलिमरचं आपण थोडं समजा डिटेल्स बघू. व्हॉट हॅपन इन ऑर्गॅनिक पॉलिमर ॲज वेल ॲज व्हॉट हॅपनिंग इन इनऑर्गॅनिक पॉलिमर. आता बघा, ऑर्गॅनिक पॉलिमर मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिक पॉलिमर आर दोज पॉलिमर इन विच बॅकबोन चेन इन इसेन्शियली मेड ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे बघा, याच्यामधले आता सांगितलं तुम्हाला, एखाद्या हायड्रोकार्बनची चेन जशी असते CH3 CH2 CH2, त्याला आपण पॅरेंट अल्केन असं कन्सिडर करतो, परंतु इथे जे काही समजा तयार झालेली पॉलिमरची चेन आहे त्या चेनला बॅकबोन चेन असं म्हटलेलं आहे. त्या चेनला बॅकबोन चेन असं म्हटलेलं आहे. आणि या चेन मधला जे काही समजा चेन तयार झालेली आहे मेडअप ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे ही चेन कार्बन ॲटमनी तयार झालेली आहे. जरी समजा तो पॉलिमर असेल पण त्याच्यामधले जे काही चेन असेल त्याला बॅकबोन चेन असं कन्सिडर करू. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम असेल, हायड्रोकार्बन असेल, म्हणून त्याला ऑर्गॅनिक पॉलिमर असं कन्सिडर केलेलं आहे. पुढे बघा, अलॉंग विथ कार्बन दोज पॉलिमर आज ऑल्सो कंटेन्स ॲटम लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड हॅलोजन. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन असेल, त्याच्यानंतर कार्बन ॲटम असेल, त्याच्यानंतर हॅलोजन ॲटम असेल, त्याच्यानंतर नायट्रोजन असेल. कुठलंही समजा ऑर्गॅनिक मटेरियल ज्या कंडिशन मध्ये असेल त्या बॅकबोनला ऑर्गॅनिक पॉलिमर असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजेच या ऑर्गॅनिक पॉलिमर मध्ये जी काही चेन तयार झालेली आहे ती हायड्रोजननं, कार्बन ॲटमनं किंवा हॅलोजननं किंवा नायट्रोजननं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपने किंवा हायड्रोकार्बनने तयार झालेल्या बॅकबोनला ऑर्गॅनिक पॉलिमर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता हा जो समजा कन्सेप्ट आहे हा कशा पद्धतीनं समजा आपण म्हणजे याला एक्सप्लेन करू. हाऊ मच मोर द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट ऑर्गॅनिक पॉलिमर्स. पुढे बघा, मेजॉरिटी ऑफ सिंथेटिक पॉलिमर आर ऑर्गॅनिक पॉलिमर्स. नंबर ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज व्हेरी लार्ज कंपाऊंड. आता व्हेरी लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक पॉलिमरचे एक्झाम्पल आता किती अनलिमिटेड एक्झाम्पल आहे, आपण इथे देऊ नाही शकत, परंतु बघा त्याचे एक्झाम्पल दिलेले की ऑर्गॅनिक पॉलिमरचे नेमके एक्झाम्पल काय, व्हॉट आर द मेन एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर. तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की पॉलीइथिलीन मधला इथिलीन जो ग्रुप आहे तो हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे पॉलीप्रॉपिलीन. म्हणजे बघा, याच्यामधला हा प्रॉपिन ग्रुप सुद्धा हायड्रोकार्बनने तयार झालेला आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड पासून म्हणजेच प्रॉपिन पासून पॉलीप्रॉपिलीन तयार झालेला आहे, इथिन पासून पॉलीइथिलीन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ऑर्गॅनिक मध्ये काय ऑर्गॅनिक पॉलिमर मध्ये व्हिनाइल क्लोराईड सुद्धा आपण घेऊ शकतो. पॉलीव्हिनाइल क्लोराईड, PVC कन्सिडर करू आपण त्याला. PVC म्हणजे पॉलीव्हिनाइल क्लोराईड, म्हणजे हा व्हिनाइल क्लोराईड पासून पॉलीव्हिनाइल क्लोराईड तयार झालेला आहे. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक हायड्रोकार्बन्स आहे, याच्यामध्ये सुद्धा हायड्रोकार्बन्स आहे, याच्यामध्ये सुद्धा हायड्रोकार्बन्स आहे. म्हणजेच याच्यामध्ये सगळे जे काही समजा कंपाऊंड आहे हायड्रोकार्बन आहे. तर हे ऑर्गॅनिक मटेरियल आहे, म्हणून त्याला ऑर्गॅनिक पॉलिमर असं कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे इनऑर्गॅनिक पॉलिमर. आता इनऑर्गॅनिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय बघा, इनऑर्गॅनिक पॉलिमर आर दोज पॉलिमर which polymer backbone chain generally does not contain carbon chain. म्हणजे बघा, those backbone chain it will be there is no hydrocarbon chain. That backbone chain it is also called as inorganic polymers. म्हणजे बघा, ज्या बॅकबोन मध्ये कुठल्याच प्रकारचा हायड्रोकार्बन नसेल अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला, अशा प्रकारच्या पॉलिमरला इनऑर्गॅनिक पॉलिमर असं कन्सिडर केल्या जाते. तर बघा, या पॉलिमर मध्ये कोणकोणते समजा एक्झाम्पल दिलेलं आहे. तर एक्झाम्पल अशा प्रकारचे आहे. पहिलं एक्झाम्पल आहे ग्लास. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे
सिलिकॉन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फॉस्फरस. म्हणजे बघा हे सगळे ऑर्गॅनिक मटेरियल आहे. त्याच्यानंतर आर्सेनिक. These are the examples. It is considered as a inorganic material. म्हणजे आपण याला inorganic पॉलिमर असं कन्सिडर करू. इनऑर्गॅनिक पॉलिमर्स म्हणजे ग्लास, सिलिकॉन आणि फॉस्फरस आणि आर्सेनिक हे सगळे जे काही कंपाऊंड आहे हे इनऑर्गॅनिक पॉलिमर मध्ये किंवा इनऑर्गॅनिक मटेरियल असं म्हटलं तरी चालेल, परंतु जनरली वी हॅव टू स्टडी इनऑर्गॅनिक पॉलिमर. That's why we have to consider this material or these elements are considered as inorganic polymer. म्हणजे आपण पॉलिमर बघत आहे म्हणून आपण त्याला पॉलिमर्स असं कन्सिडर केलेलं आहे, परंतु इनऑर्गॅनिक मटेरियल आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, नंतरचा कन्सेप्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन थर्मल रिस्पॉन्स. क्लासिफिकेशन based on thermal response. आता बघा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन थर्मल रिस्पॉन्स म्हणजे आता थर्मल म्हणजे नेमकं काय. थर्मल म्हणजे आपण इथे हीट कन्सिडर करू, म्हणजेच हीट रिस्पॉन्स असं कन्सिडर नाही करणार. थर्मल रिस्पॉन्स दॅट इज स्टँडर्ड नेम. आता याच्या बेसिसवर सुद्धा आपल्याला हे क्लासिफिकेशन बघायचं ऑन द बेसिस ऑफ हीट. म्हणजे हीटच्या माध्यमातून आपण हे म्हणजे एक्सप्लेन करू, त्याची स्टडी करू. त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल दिलेले आहे. इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक आहे थर्मोप्लास्टिक, पहिलं एक्झाम्पल आहे थर्मोप्लास्टिक, आणि दुसरं आहे थर्मोसेटिंग. अशा प्रकारचे हे दोन एक्झाम्पल आहे. तर बघा याच्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे की थर्मोप्लास्टिक म्हणजे नेमकं काय आणि थर्मोसेटिंग म्हणजे नेमकं काय. तर बघा थर्मोप्लास्टिक म्हणजे काय. थर्मोप्लास्टिक बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अँड दे कॅन बी कन्वर्टेड इनटू डिझायर्ड शेप. म्हणजे बघा थर्मोप्लास्टिक जो आहे याच्यामधला जो काही समजा पॉलिमर आहे की त्याला हीट दिल्यानंतर त्याचं जे काही समजा शेप आहे हे आपल्याला जसं पाहिजे तसं त्याला आपल्याला शेपिंग करता येईल. त्याच्यानंतर जशा पद्धतीने आपल्याला आर्टिकल तयार करू, जशा प्रकारचे आपल्याला टूल्स अँड टेक्निक तयार करायचं असेल तर आपण हिटिंगच्या माध्यमातून आपण जसा पाहिजे तसा त्याला आकार आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर म्हणजे नेमकं काय होते आफ्टर कुलिंग, म्हणजे कुलिंग नंतर काय होते, दोज पॉलिमर बिकम हार्ड अँड सॉफ्ट इफ द डिझायर्ड शेप इज रिटेन. म्हणजे बघा जेव्हा समजा आपण या प्लास्टिकला हीट केल्यानंतर आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं, त्याच्यानंतर बघा पुन्हा त्याला अजून हीट केल्यानंतर त्याच फॉर्म मध्ये त्याला आपण रिटेन करू शकतो. अशा प्रकारच्या प्लास्टिकला थर्मोप्लास्टिक असं कन्सिडर केलं जाते. आता थर्मोप्लास्टिकचं एक्झाम्पल कोणकोणते आहे, जसं समजा आता पॉलिइथिलीन, त्याच्यानंतर PVC, त्याच्यानंतर पॉलिव्हिनाइल क्लोराइड, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पॉलीप्रॉपिलिन. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक मटेरियल याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. म्हणजेच आपल्याला थर्मोप्लास्टिक म्हणजे आफ्टर दॅन हिटिंग वी हॅव टू गिव्हन डिफरंट टाइप्स ऑफ डिझायर्ड शेप ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लास्टिक. म्हणजे एखाद्या प्लास्टिकला आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल, अशा प्रकारच्या प्लास्टिकला थर्मोप्लास्टिक असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे थर्मोसेटिंग. आता थर्मोसेटिंग म्हणजे नेमकं काय. आता थर्मोसेटिंग म्हणजे एखाद्या समजा मॉलिक्यूलला आपण कुठल्या हीट केल्यानंतर आफ्टर दॅन हीट वी कॅन नॉट चेंज देअर प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच एखाद्या समजा मॉलिक्यूल ज्या पद्धतीने आपण या मॉलिक्यूलला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म आपण तयार केले याच्यामध्ये आपल्याला तयार करता येणार नाही, बिकॉज दिस प्रॉपर्टी इट विल बी टोटली डिफरंट ॲज कम्पेअर्ड टू थर्मोप्लास्टिक. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की थर्मोसेटिंग पॉलिमर अंडरगोज सम केमिकल चेंजेस ऑन हिटिंग अँड दे आर converted into infusible mass. The chemical changes in thermoplastic polymer are permanent because formation of a
कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे बघा याच्यामध्ये जे काही समजा आपण चेंजेस करतो दॅट इज परमनंट चेंजेस. म्हणजे असं सुद्धा म्हणता येईल की या रिॲक्शनला जे काही केमिकल रिॲक्शन आपण फॉर्म करू तर दॅट इज परमनंट चेंजेस. म्हणजे याच्यामध्ये एकदा चेंजेस करता येईल आपल्याला. इट इज नॉट रिटेन म्हणजे याला आपल्याला रिटेन म्हणजे आधीच्या कंडिशन सारखं आपल्याला याला करता येणार म्हणजे त्याचा शेप आपल्याला बनवता येणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोसेटिंग प्लास्टिक. अशा प्रकारच्या कन्सेप्टला थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल बघू आपण आता की एक आहे फेनॉल फॉर्माल्डिहाइड. म्हणजे बघा आता फेनॉल फॉर्माल्डिहाइड जेव्हा समजा तुम्ही प्रिपेअर कर तुम्हाला असं वाटेल की आता याला रिटेन करायचं तर ते इट कॅन नॉट बी इझिली रिटेन म्हणजे हे इझिली रिटेन होणार नाही. त्याच्यानंतर बघा रेझिन, त्याच्यानंतर बॅकेलाइट म्हणजे याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल इथे दिलेले आहे थर्मोसेटिंगचे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंजेस होणार नाही. दिस केमिकल रिएक्शन इट विल बी अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन बट इट कांट रिटेन नो ओरिजिनल शेप म्हणजे आधीच्या रिएक्शन सारखं होणार नाही. देर इज नो चेंजेस and it is also called as permanent changes of that particular concept related of thermosetting plastic. Remaining part we have to discuss next.